नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मागच्या लेक्चरला आपण युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म नॉन युनिफॉर्मचे ग्राफ आपण बघितले. आता आपण या लेक्चरमध्ये इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग अ ग्राफिकल मेथड याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर Newton studied the motion of object and give a set of three equation of motion. This is related to displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. न्यूटन मोशन याच्यावर स्टडी केला आणि हे जे ऑब्जेक्ट आहेत हे ऑब्जेक्ट थ्री इक्वेशन ऑफ मोशन रिलेटेड आहेत डिस्प्लेसमेंटच्या, व्हेलॉसिटीच्या, ॲक्सेलरेशनच्या अँड टायमाच्या. ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन याच्यामध्ये तीन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सपोज द ऑब्जेक्ट ऑफ मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन इनिशियल व्हेलॉसिटी यू इन अँड फायनल व्हेलॉसिटी व्ही अँड टाईम इज टी. म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी डिनोट करतात यूनं, फायनल व्हेलॉसिटी डिनोट करतात व्हीनं आणि टाईम डिनोट करतात टीनं. ड्यू टू द ॲक्सेलरेशन डिनोट करतात एनं आणि डिस्प्लेसमेंट डिनोट करतात यसनं. द थ्री इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज. खाली तुम्हाला तीन इक्वेशन दिले. पहिलं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. धिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. सेकंड वन यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. धिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. अँड third equation v square is equal to u square plus 2s. This is a relation between displacement and velocity. असे तीन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. हे तीन इक्वेशन आपल्याला काय करायचे आता प्रूव्ह करायचे आहेत. चला तर पुढे बघूया. इक्वेशन इज द डिस्क्राईब द रिलेटेड बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. जर आपण व्हेलॉसिटी इन टाईम जर बघितलं तर शो ॲज द चेंज इन व्हेलॉसिटी टाईम इज युनिफॉर्मली इज द ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट स्टार्टेड फ्रॉम द पॉईंट डी. ऑब्जेक्ट हा स्टार्ट झाला आहे डी पॉईंटपासून. इन द ग्राफ विथ द व्हेलॉसिटी इट इज व्हेलॉसिटी कीप्स द इन्क्रीज इन आफ्टर द टाईम टी. आणि व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत आहे तसं टाईमसुद्धा इन्क्रीज होत आहे. द रीच द पॉईंट ऑफ बी ऑन द ग्राफ. या बीपर्यंत जातो आहे. तर आपल्याला द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट, इनिशियल व्हेलॉसिटी दिली यू. यू जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ही आहे ओ डी आणि फायनल व्हेलॉसिटी दिली तुम्हाला ओ सी. फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे ओ सी आणि टाईम जो दिला आहे टाईम दिला आहे ओ ई. आता याच्यामध्ये ॲक्सेलरेशन जर आपण बघितलं तर ॲक्सेलरेशन इज डिनोटेड बाय ए चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग याच्यामध्ये आपण फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम आणि फायनल व्हेलॉसिटी दिली तुम्हाला ओ सी आणि इनिशियल व्हेलॉसिटी दिली तुम्हाला ओ डी आणि टाईम दिला आहे टी. जर आपण ओ सीमधून या ओ आणि या सीमधून जर आपण ओ डी काढली तर काय उरतं सी डी. म्हणजे सी डी इज इक्वल टू काय उरतं ए टी. मग ओ सी मायनस ओ डी इज इक्वल टू काय उरतं सी डी. आणि हे जे सी डी आहे हे काय आहे ए टी. सी डीची व्हॅल्यू काय आहे ए टी. याची जर ए टी असेल तर याचीसुद्धा काय असणार आहे ए टी असणार आहे. मग हा जो टी आहे हा इकडे गेला. हा जो टी आहे हा ए आहे, हा ए आणि हा टी इकडे डिव्हायडेड आहे. इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होईल म्हणजे सी डी इज इक्वल टू ए टी. आणि जर आपल्याला फ्रॉम द ग्राफ जर काढायचा असेल तर बी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. मग बी ई काय आहे हा जो बी ई आहे हा टोटल जर व्ही असेल, हा टोटल जर व्ही असेल तर हा सुद्धा टोटल काय असणार आहे व्हीच असणार आहे. म्हणजे बी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई म्हणजे व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी. म्हणजे ए बी इज इक्वल टू सी डी अँड ए इज इक्वल टू ओ डी. मग व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू आणि याला जर आपण सरळ केलं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. धिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे झालं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. जर दुसऱ्या याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण काय केलं
एक बॉल घेतला, तुम्ही सरफेसवर उभे, एक बॉल घेतला, एक बॉल घेऊन तुम्ही कुठे गेले, टेरेसवर गेले आणि टेरेसवरून हा आहे टेरेस आणि टेरेसवरून हा बॉल जर तुम्ही वरती फेकला, हा टेरेसहून हा जर बॉल तुम्ही वरती फेकला तर याची जी पहिली इनिशियल वेलॉसिटी आहे ही आहे यू आणि याची जी ही वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी आपल्याला माहीत नाही काढायची आणि ही जी टोटल आहे ही आहे फायनल वेलॉसिटी. आपण याला व्हीनं डिनोट करतो. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जर एटी असेल तर आता हे पण एटी आहे, हे जर यू असेल तर हे पण यू आहे, हा जर टाईम असेल तर हा सुद्धा काय टाईमच आहे आणि हा जर टाईम असेल तर हा सुद्धा काय आहे टाईमच आहे, हा सुद्धा काय टाईम. आता इक्वेशन ऑफ डिस्क्राईब द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि टाईम आणि डिस्प्लेसमेंट टाईमचं जर रिलेशन आपल्याला जर बघायचं असेल तर आता आपल्याला याच्यामध्ये एक जे आहे क्वाड्रँगल आपल्याला बघावं लागेल. हा जो आहे क्वाड्रँगल जर तुम्ही जर मानला तर क्वाड्रँगल डी ओ ई बी असा हा क्वाड्रँगल आहे आणि याच्यामध्ये दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात. एक दिसतो हा राईट अँगल ट्रायंगल आणि हा दिसतो रेक्टँगल. म्हणजे आपल्याला या पूर्ण याचा जर एरिया आपल्याला काढायचा असेल, या पूर्ण याचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला दोन ट्रायंगलची आपल्याला बेरीज करावं लागेल एरियाची. एक आहे राईट अँगल ट्रायंगल आणि दुसरा आहे कोणता तर रेक्टँगल. तर याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे सपोज द यस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल इज DOEB. मग एरिया ऑफ क्वाड्रँगल जर आपल्याला काढायचा असेल तर याच्यामध्ये एरिया ऑफ रेक्टँगल DOEA आणि एरिया ऑफ ट्रायंगल DAB. मग जर एरिया ऑफ रेक्टँगल आपण जर बघितलं तर बेस इंटू हाईट आणि एरिया ऑफ ट्रायंगल जर म्हणलं तर 1/2 बेस इंटू हाईट असं. त्यानंतर जर आपण बघितलं यस इज इक्वल टू AE आणि OE जो आहे हा बेस आहे आणि AE जो आहे हाईट आहे. ही AE हाईट आणि OE काय आहे बेस, म्हणजे ही हाईट बेस आणि याचं सुद्धा हा जो आहे बेस DA आणि BA आणि याचं आपण ऑलरेडी याची व्हॅल्यू काढली होती आपण 80. याची पण व्हॅल्यू काय आहे हे 80 आणि या पूर्ण याची व्हॅल्यू काय आहे V. याची पूर्ण याची व्हॅल्यू काय आहे तर V आणि याची व्हॅल्यू याची जर व्हॅल्यू U असेल तर याची सुद्धा व्हॅल्यू काय असेल U असेल. आता पुढं तर मग आता आपण काय केलं याच्या व्हॅल्यू जसं तशा टाकल्या. व्हॅल्यू कोणत्या टाकल्या E ची व्हॅल्यू U, OE ची व्हॅल्यू T, OE ची व्हॅल्यू आणि DA ची व्हॅल्यू T, AB ची व्हॅल्यू 80 आणि AB इज इक्वल टू काय CD. म्हणून S इज इक्वल टू U इंटू T प्लस 1/2 इंटू AT इंटू T आणि हा T आणि हा T त्याचा झाला टीचा स्क्वेअर. म्हणून न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर आता फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे S इज इक्वल टू 1/2. आता ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरेलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरेलल साईड. म्हणून आपण काय केलं S इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ म्हणजे OD आणि BE इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरेलल साईड म्हणजे OE. बट OD इज इक्वल टू U, BE इज इक्वल टू पूर्ण V आणि OE इज इक्वल टू T. पुस्तक समोर ठेवा म्हणजेच तुम्हाला ते कळेल. मग S इज इक्वल टू काय 1/2 इंटू U प्लस V इंटू T. आपण इथं याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या याच्या व्हॅल्यू आपण काय केल्या याच्यामध्ये पुट केल्या या इक्वेशनमध्ये पुट केल्या आणि नंतर बट आता हे जी T आहे हे Tची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. ही Tची व्हॅल्यू आपण याच्यावरून काढणार आहे. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. मग हा जो T आहे डिवायडेड इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, परत हा मल्टिप्लाय इकडे झाल्यावर डिवाइड होईल म्हणजे Tची व्हॅल्यू आपल्याला निघेल T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. आणि ही Tची व्हॅल्यू कशात टाकायची तर याच्यामध्ये. या Tची व्हॅल्यू जर याच्यात टाकली तर हा डिनॉमिनेटरचा 2 आणि हा A हा जवळ आला 2A आणि हा U प्लस V आणि V मायनस U हे जवळ आलं आहे आणि हा 1 आपण इथं लिहत नाही तरी पण तो तिथं आहे. आणि खाली तुम्हाला दिलं आहे
2a हा 2 डिनॉमिनेटरला इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2as इज इक्वल टू यू प्लस व्ही इंटू व्ही मायनस यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आणि इथं तुम्हाला फॉर्म्युला वापरला कोणता, ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला इथं तुम्हाला वापरला, म्हणजे इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरला. म्हणजे धिस इज अ, आणि हे जे तुमचं आहे धिस इज अ थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इन ग्राफिकल मेथड. हे तुमचं तिसरं इक्वेशन आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म हे आपण शिकलोय. आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन अ सर्क्युलर पाथ equal distance and equal interval of time is called as uniform circular motion. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच the speed of a tip of a clock is constant. घड्याळीचा काटा जो आहे तो इक्वल डिस्टन्स इक्वल टायमामध्ये ट्रॅव्हल करतो, ते आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता आपण जर बघितलं, इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली. काय ॲक्टिव्हिटी, तर तुम्हाला प्रत्येक याला काय करायचं आहे, रेक्टँग्युलर पाथ, एक रेक्टँगल काढायचा. एक रेक्टँग्युलर पाथ तुम्हाला काय करायचं, एक पेन्सिल ठेवायची आणि त्या पेन्सिल द्वारे तुम्हाला काय करायची, डायरेक्शन चेंज करायची. जर समजा इथून डायरेक्शन चेंज केली 1, इथून डायरेक्शन 2, 3 आणि 4 अशा प्रकारे 4 डायरेक्शन चेंज केल्या. त्यानंतर तुम्ही 5 डायरेक्शन चेंज केल्या, 1 2 3 4 5 डायरेक्शन चेंज केल्या. त्यानंतर तुम्ही 6 डायरेक्शन चेंज केल्या, 1 2 3 4 5 6 अशा डायरेक्शन चेंज केल्या. असं करत करत तुम्ही जर मेनी टाईम डायरेक्शन चेंज केल्या तर एक वेळ अशी येते की काय बनतं, सर्कल बनतं. आणि सर्कल बनल्यानंतर आता मात्र तुम्हाला त्याच्या डायरेक्शन किती आहेत किंवा किती चेंज झाल्यात हे तुम्हाला सांगता येणार नाही. मग प्लेस ऑफ द टिप ऑफ युअर पेन्सिल अँड मिडल ऑफ एनी साइड द स्क्वेअर ऑफ द पाथ इन द ट्रॅक द पाथ. नोट how many times you have the change in direction while the tracking the complete path. Now a repeat action is the pentagonal, hexagonal, octagonal path is note the number and time if you have to change the direction. If you increase the number of side is the polygon make the infinity. How many times will you have the change the direction. आता तुम्ही सांगू शकणार नाही की डायरेक्शन किती चेंज झाल्या, व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. आणि या पाथचा आणि हे जे पाथ आहे याचं काय होईल, सर्कल काय होईल, तयार होईल. अँड धिस इज शो हॅज वेअर इन्क्रीज द नंबर ऑफ द साईड वी हॅव टू कीप द चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. आणि जर डायरेक्शन चेंज झाल्या मोर अँड मोर टाइम्स अँड देन व्हेन इन्क्रीज द नंबर ऑफ साईड इन्फिनिटी देन पॉलिगॉन बिकम सर्कल. आणि नंतर ते काय बनेल, सर्कल बनेल. आणि इथं व्हेन an object move with the constant pin along the circular path of the motion is called uniform circular motion. याची इथं डेफिनेशन दिलेली आहे. आणि जर आपल्याला याचा स्पीड काढायचा असेल तर स्पीड काढण्यासाठी आपल्याला रेडियसची गरज आहे. आणि हा जो आहे पूर्ण हा काय सर्कम्फरन्स, हा जो आहे हा याला आपण म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि हे जे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे तर स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन टाईम, म्हणजे व्ही इज इक्वल टू व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आणि आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. आणि या आरचं हे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल आहे. हे याच्यामध्ये तुम्ही व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी सर्कलची काढू शकता. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि नंतर सॉल्व एक्झाम्पल आहेत. बघा, डिटरमाइन. आता हे काय दिलेलं तुम्हाला, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय, डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर एखादी डिस्क फिरत असेल आणि आपण त्याच्यावर एखादा कॉईन टाकला तर तो जो कॉईन आहे तो पॉईंट या रेडियसच्या काय जातो, या रेडियसच्या
परपेंडिक्युलर जो आहे तो परपेंडिक्युलर जातो. म्हणजेच काय होतं तर द कॉइन विल बी थ्रो ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विथ द परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. ज्यावेळेस आपण या डिस्कवर काय टाकतो, कॉइन टाकतो, त्यावेळेस तो जो कॉइन आहे तो टँजंट विथ द परपेंडिक्युलर जातो कोणाच्या तर रेडियस ऑफ डिस्कच्या. दिस द डायरेक्शन इन विच गेट द थ्रो ऑफ डिपेंड अपॉन अ पोझिशन ॲट द मुमेंट ऑफ गेटिंग द थ्रो ऑफ. जिथं तुम्ही तो कॉइन टाकसाल तिथूनच तो काय होईल तर तो त्या डायरेक्शननं जाईल जो की परपेंडिक्युलर असेल रेडियसला. इट इज मीन दॅट द कॉइन मूव्ह अलॉंग द सर्क्युलर पाथ. आणि जर आपण बघितलं इथं कॉइन टाकला, इथं टाकला, इथं टाकला आणि इथं टाकला, इथं टाकला, तर अशा प्रकारे जर कॉइन टाकला तर ज्यावेळेस तो तिथून परपेंडिक्युलर जातो त्यावेळेस तो परपेंडिक्युलर जात असताना बिकम तो काय होतो सर्कलनीच काय होतो जातो. इज कॉल्ड सर्क्युलर पाथ. द डायरेक्शन ऑफ मोशन इन चेंजिंग ॲट द एव्हरी पॉईंट. प्रत्येक पॉईंटला जर तुम्ही तो कॉइन टाकला तर तो काय होईल तर तो तुम्हाला परपेंडिक्युलर गेलेलाच दिसेल. परपेंडिक्युलरच असेल कशाला तर त्या सर्कलच्या डिस्कला. तर धन्यवाद. उद्या आपण सॉल्व एक्झाम्पल बघू आणि त्या सॉल्व एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद. थँक्यू.